आप देख रहे हो न्यूज प्रभात मीडिया। मैं आज हूँ महाराष्ट्र के गोंदिया जिला सालेकसा तहसील कचारगढ़ महोत्सव में। आप देख सकते हो कचारगढ़ महोत्सव का आज कार्यक्रम शुरू हुआ है। कचारगढ़ यात्रा शुरू हुई है। पिछले 2 दिन से कचारगढ़ यात्रा शुरू है। 3-4 दिन की यह कचारगढ़ यात्रा पूरी माह में आती है। पारी कोपार लिंगो माँ कली कंकाली देवस्थान यह कचारगढ़ का है। काफी मात्रा में भारी आदिवासी समाज दूर दूर से अदर राज्य से यहाँ पर चलकर आते हैं। अदर समाज भी आते हैं। उसी तरह यहाँ पे जो है आदिवासी विकास मंत्री वो भी आए हैं। उन्होंने आज प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई है। आइए जानेंगे प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से किस प्रकार का आने वाले समय में विकास होगा, विकास के लिए कितने करोड़ रुपए की निधि और किस प्रकार का यह देवस्थान जो कई वर्षों से रुका हुआ है कि यहाँ पे जितना विकास होना चाहिए उतना विकास नहीं हुआ, तो किस प्रकार की घोषणा करना चाहते हैं आने वाले समय में। उसी तरह कुछ श्रद्धालु है, जानेंगे उनसे। क्या बोलेंगे, कहाँ से आए आप? पिपरिया से। कौन सा पिपरिया? उधर का। कितने श्रद्धालु आ जाते हैं यहाँ पे? मैं आसो से आया हूँ यहाँ पर। अच्छा, मेरे को घरकुल मिला ना, टॉयलेट जाने के लिए। क्या सरनेम है आपका? जवाहरलाल सोयाम। आदिवासी हो क्या आप भी? आदिवासी। मतलब जो समस्या है आपकी काफी भरपूर बड़ी बता रहे हैं। ये यहाँ साधन भी ना, वो साइकिल भी नहीं मिला ना, कुछ भी नहीं मिला। अच्छा, तो यहाँ पे विकास मंत्री आते, उनसे मिले नहीं क्या आप? नहीं। अच्छा, तो उनके पास जाने के लिए तो इतना करते रहते हैं, तो मैं कैसे जाऊँ? अच्छा, ये बताओ कचारगढ़ जो यात्रा है यहाँ पे श्रद्धालु आते हैं, भक्तजन आते हैं, उनको जो व्यवस्था होना चाहिए व्यवस्था होती है क्या? नहीं। रोड जितना विकास होना चाहिए उतना विकास दिख रहा है आपको? नहीं। तो देखिए, यह एक आदिवासी समाज से बिलोंग रखते हैं, पिपरिया के है। इनका कहना है कि जो दैनंदिन वस्तु रहती है, जो रोटी कपड़ा मकान जो देश के जो प्रधानमंत्री कहते हैं और जो हर आवास योजना लाभ होगा, पर लाभ इनको मिला नहीं। देख सकते हो काफी श्रद्धालु है, भक्तजन है, यहाँ पर आए हुए हैं दूर दूर से। आदिवासी की वेशभूषा में भी दिखाई दे रहे हैं। काफी यहाँ पे पुलिस का तगड़ा बंदोबस्त है, क्योंकि ये नक्सल लाइट एरिया है, आदिवासी बहुमूल्य क्षेत्र होता है, इसीलिए कहीं ना कहीं पुलिस का यहाँ पे जो तगड़ा बंदोबस्त दिखाई दे रहा है। यह यहाँ पे जो है इस महाराष्ट्र राज्य के आदिवासी विकास मंत्री है, आए हैं। उन्होंने जनजाती परिवारासह कुलदैवत या ठिकाणी 3 राज्य मिळून छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले आमची माँ काली कंकाली, आमची आई, आमची माता आणि धर्मगुरू कारी कुपार लिंगो त्या औचित्य साधून दरवर्षी आम्ही कार्यक्रम घेत असतो। आमचा जनजाती परिवार लाखोच्या संख्येत या ठिकाणी येऊन नतमस्तक होत असतो। त्यामुळे प्रथमच माझी कल्पना आली, माझ्या मनात आलं। अनेक वर्षे आलो मी या ठिकाणी, परंतु पहिल्या वर्षी मी संकल्प केला का माझे गोंदिया येथील सर्व पत्रकार बांधवांना आपण त्यांची संवाद रोज साधला गेला पाहिजे। इथली परिस्थिती माहिती व्हावं म्हणून आपल्याशी अतिशय आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात। त्याबद्दल मनापासून या महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री म्हणून, जनजाती परिवाराचा एक सदस्य म्हणून आपल्या प्रति अतिशय सहानुभूती व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त करतो। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे केंद्रीय राज्यमंत्री, आता निरोप केंद्रीय राज्यमंत्री जनजाती कल्याण दुर्गादासजी उईकेजी अनेक वर्षे या ठिकाणी नेहमी येत असतात। असे आमचे भगतसिंगजी, या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, आमचे बंधू संजयजी पुराम, चेतना जनजाती चेतना परिषदेच्या माध्यमातून, समितीच्या माध्यमातून अतिशय उत्तम आयोजन नियोजन करणाऱ्या कुंभारेजी, सर्व माननीयगण, प्रकाश गेडामजी, हे सर्व पत्रकार बांधव मनापासून तुमचं अभिनंदन करतो, स्वागत करतो। अतिशय आदिवासी समाजाचं महत्वपूर्ण आणि प्रेक्षणीय स्थळ असल्यामुळे अनेक चर्चा झालेली आहे। जनजाती चेतना समितीच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, सामाजिक, बौद्धिक आणि इतर राहण्याची व्यवस्था
जेणेकरून त्यांच्यावर जर त्यांच्याला अनियमितता होऊ नये बा अशा प्रकारचा संकल्प घेऊन परिषदेच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित तो आज पाहिला असेल किती उत्स्फूर्तपणे किती पब्लिक होती. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो, मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो. एक जबाबदारीने पत्रकार बांधवांना सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून भविष्यामध्ये कचारगड विकसित दृष्टिकोन आणि कृती आराखडा तयार करून 1 वर्षामध्ये प्रचंड इथं बदल दिसेल एवढं आपल्या सर्वांना सांगतो. मी आल्यानंतर या परिस्थिती पाहिली असती. 2014 पासून आमचे सन्माननीय आमदार संजयजी पुराम निवडून आल्यानंतरच ह्या सुविधा दिसत आहेत. याच्या अगोदर सुविधा या एवढ्या प्रमाणात नव्हत्या. संजयजी पुरामच्या माध्यमातून झालेल्या सुविधा आणि यानंतर आम्ही धागा पकडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून होऊ घातलेलं भविष्यातलं जे कचारगड आहे ते वेगळं भविष्यात दिसेल. अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून आत्मविश्वासानं संबोधित करू शकतो, सांगू इच्छितो. आणि बाकी या संस्कृतीच्या बाबत आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती असो का असं याबद्दल तुम्हाला परिपूर्ण माहिती असल्यामुळे याबाबत आपल्याशी खूप बोलण्यापेक्षा आपल्याला पूर्ण माहिती आहे. निश्चितच आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र आणि लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कचारगड हे असलेली आमची आदिवासी समाजाची संस्कृती दर्शन घडवणारे काशी जे आहे याबाबत अतिशय चांगलं प्रसार आणि प्रचार आपल्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा करतो, विनंती करतो. आणि आपण आला मनापासून आपला धन्यवाद देतो. आपण मला जे विचाराल ते प्रश्न उत्तर देण्यास मी आपल्या सर्वांचं सहकारी असल्यामुळे, सहयोगी असल्यामुळे या ठिकाणी अनेकदा आलो नाही. पहिली वेळ नाही, मंत्री झालो म्हणून आलो नाही, अनेकदा आलो. या ठिकाणी बरेचदा भाषण दिले, या ठिकाणी दिले, तिथे दिले. त्यामुळे निश्चितच आता डायरेक्ट पुढच्या वर्षी होऊ घेतलेल्या फरवरीमध्ये मी येणार नाही. दर 3 महिन्यानं येऊन आज जे दिलेला शब्द आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2018 मध्ये पाहिलेलं स्वप्न ते पूर्ण करण्याची योग्य ती वेळ आज आलेली आहे. कदाचित तुमच्या मनामध्ये किंतु परंतु निर्माण होऊ शकते की 2018 मध्ये मुख्यमंत्री मोदी आले, नितीन गडकरी आले, हे झालं ते झालं, परंतु आमची कितीही विकास करण्याची मानसिकता असली तरी जर त्याला कोणी रिस्पॉन्स देत नसेल, सहकार्य करत असेल ते होऊ शकलं नाही. परंतु मी या महाराष्ट्राचा आदिवासी विकास मंत्री म्हणून जबाबदारी सांगतो. आता मुख्यमंत्र्यांचं संकल्प पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. भविष्यात लवकरात लवकर पूर्ण करेल अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो आणि मनापासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. सर, आपने बोला कि भविष्य में जो विकास होगा वो तो बराबर है, पर सर जैसे आमगांव से अपन यहाँ पे आते हैं तो रोड कितने खराब है सर? अभी काफी खराब दिखा, उसके बारे में मैंने आज देख लिया, नोटेड। सर, इस क्षेत्र के सांसद ने बोला कि हमने रोड के लिए पीडब्ल्यू विभाग को बताया कि अभी कचारगढ़ यात्रा शुरू होने वाली है तो कुछ दुरुस्ती कर दीजिए, पर उनकी सुनी नहीं, ऐसा उनका कहना है, क्या बोलेंगे? ऐसा नहीं, शासन हमारा है। गोंदिया जिला सर एक आदिवासी अंचल है, इसमें महुआ का पुल होता है सर। आमदार साहब ने, संजय जी पुराण, इन्होंने 2014 में सर प्रस्ताव पारित किए थे, लेकिन हुआ नहीं था। तो सर इसमें महुआ का पुल का अभी होता है सर, महुआ पुल वन उपजच्या माध्यमातून जनजाती परिवाराचं असलेलं जे साधन आहे किंवा व्यवसायाचा भाग आहे त्याबाबत आम्ही वनधन योजनेच्या माध्यमातून, पंतप्रधान वनधन योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून गरीबातल्या गरीब व्यक्तीला रोजगार उपलब्ध कसा होईल, त्याची साठवण कशी होईल, त्याचं मार्केटिंग कसं होईल, या प्रकारचा प्रयोग केलेला भविष्यामध्ये या ठिकाणी एक महिला बचत गटाच्या माध्यमातून उपकेंद्र सुरू करण्याचा निश्चित प्रयोग करू. तर प्रश्न होता, लाडकी बहिणीमुळे जे आपल्या शिवभोजन थाळीची गरिबाची थाळी मानली जाते 10 रुपयाला भरून ती संकटात आली आहे काय सांगा? नाही, लाडकी बहिणीचा शिवभोजन थाळी ज्याप्रमाणे चर्चा सुरू आहे सर, येणाऱ्या काळात बंद होणार चर्चा सुरू आहे, नाही. तुम्ही काय सांगाल, बंद व्हायला पाहिजे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार एवढे सक्षम आहे
त्यांनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी होती, त्यामुळे कुठलं बंद व्हायचं सुरू व्हायचा विषय घेतला निर्णय सर सर कचारगडचा विकास जो आहे तो नेमका कोणत्या पद्धतीने होणार आहे? कृती आराखडा बनवेल. या आदिवासी समाजाची काशी आणि कुलदैवत असल्यामुळे या ठिकाणी कुठला दर्जा अपेक्षित आहे, कुठला दर्जा मिळाला पाहिजे हा संकल्प घेऊन कृती आराखडा बनवू. प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्यानं काम करू, परंतु योग्य वेळ आलेली आहे. आता बदल होणार नाही 100%. यहाँ लेकिन अपने संजय भाऊ ने मतलब बीच में ये स्टेटमेंट संजय भाऊ का था कि यहाँ वन के जो कानून है उस वजह से ये यहाँ पे बाधाएं आ रही है यहाँ के डेवलपमेंट को लेके। तो आप फिर अभी जैसे आप बता रहे हैं कि एक साल में, आने वाले एक साल में यहाँ काफी बदल होगा, तो किस तरह होगा? उसमें भी तो बाधाएं आएगी। केंद्र सरकारच्या माध्यमातून वन हक्क, जमीन असो की वन कायदा अस्तित्वात आल्यानंतर काय जे अडचणी असेल त्याची पूर्तता करण्यास आम्ही पात्र ठरवू आणि संकल्पनेतून निर्माण होणारा कशावर भविष्यात दिसेल. एवढे आता भाविकांसाठी राहण्याची सोय नाही आहे, अनेक ठिकाणी भाविकाची व्यवस्था केलेली आहे. मी आपल्याला आठवत असेल, आपल्या सोबत, आपल्या समवेत आपल्याची चर्चा फक्त दिवस होतील का? मी गोंदियाला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली, सूचना दिल्या, त्याची अंमलबजावणी बरीचशी केली. आपण आला नाही तर पहिली वेळ आलेला आहे. या मागच्या वर्षीच्या व्यवस्थेमध्ये आणि यावर्षी व्यवस्थेमध्ये प्रचंड तुलना आणि तफावत आहे. आपण कोणाला विचारू घ्या की यावर्षीची व्यवस्था कशी आहे. केंद्रीय मंत्री थे, कई सालों से यहाँ पे आ रहे हैं और हम भी उनको देखते आ रहे हैं. उनके मंत्री रहते तो केंद्र ने अभी तक यहाँ कुछ भी नहीं काया पलट किया, ना भक्तों के लिए कोई शेड बनाया, ना उनके रहने के लिए कोई जगह बनाया. हमारा जनजाति बांधव है, उनकी बहुत बड़ी सहानुभूति है, प्रेम है, विश्वास है, उनकी बहुत बड़ी इच्छा थी, मगर संकल्पनेतून निर्माण होणारा कचारगड हा भविष्यात दिसेल. आप कहीं इससे पहले भी बोल के गए, आप हर 3 महीने में आएंगे यहाँ पे. आदिवासी विकास मंत्री असो बोल के बोल रहे हैं. गट्टीबार आए बोल के गए, गडकरी आए बोल के गए. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून भविष्यात कचारगडचा विकास होईल, झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माझा शब्द. आप हर 3 महीने में यहाँ आएंगे. 100% आपको लेके आएंगे. जैसा आज आया अपन सबके साथ में आए, साथ में आएंगे, साथ में जाएंगे. प्रश्न होता सन 2018 मध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 100 कोटी देऊन कचारगडच्या विकासाकरिता त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, आजी सर मुख्यमंत्री तसं नाही बोलले. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय नितीनजी या ठिकाणी आले होते. मी होती. कचारगड हे जनजाती परिवाराची काशी असल्यामुळे या ठिकाणी आपण विकास करण्यासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारचा संकल्प होता. तर तो संकल्प येणाऱ्या काळामध्ये दिसेल. एवढे किती वन जमिनीवर हस्तांतरित असेल, त्याच्यामध्ये वन विभागाची जागा असेल, त्याच्यामध्ये चौकशीवर पण खूप खूप धन्यवाद. एक सवाल था आखिरी आपसे कि हमारे देश की महामहिम राष्ट्रपति जो है वो आदिवासी समाज को बिलोंग करते हैं. तो आप इस देश के अंदर इतना बड़ा मेला है और ये आदिवासी का उद्गम स्थल है, तो आप यहाँ इन्वाइट नहीं किए? देश की हमारे जनजाति परिवार की बेटी है, बहन, उनको इतना बड़ा सम्मान दिया है. वो उनका सम्मान हम देश में हर जगह पे होता है. आने वाले कुछ दिनों में, कुछ महीनों में नागपुर में आके और सम्मान होने वाला है. ये बोला कि ये कार्यक्रम उनको बुला के मैं उद्घाटन करने वाला हूँ. एक आदि प्रोजेक्ट रहेगा. अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक. न्यूज प्रभात मीडिया.